विचार करून एवढा मोठा डिसिजन घेतला होतास ग? आता मला माझी चूक कळते. सॉरी. हो, यू वॉन्ट टू से सॉरी ना. तुला कळतंय का, तू तुझ्या संपूर्ण आयुष्याची वाट लावायला निघाली होतीस आणि आम्ही समजावायचं ट्राय करत होतो, तर नाही, मॅडमना ऐकण्यात इंटरेस्टच नव्हता. तुला माहिती आम्ही किती स्ट्रगल केले तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी. सुमे आणि मला तर काकूंनी चक्क घराबाहेर हाकलून दिलं होतं. आणि तो ऋषी बिचारा 2 दिवस वेडा झालाय तो तुला चेस करता करता. डू यू इवन नो हाऊ वी हॅव स्पेंड दीज डेज? तुला काहीतरी आयडिया आहे का? नाही, मॅडम तर लग्न करायलाच निघाल्यात. हो ना? सॉरी म्हटलं ना मी पल्लू. खरंच खरंच सॉरी. आता काय उठा बशा काढू का मी? प्लीज काढ. हे बघ, नाही काढ ना. सॉरी म्हणून काय उपयोग? सोन्यासारखा मुलगा हातात ना घालवला. बघा ना काकू. पल्लवी, तू नक्की हिला समजावायलाच आलीस ना? हो काकू. नाही म्हणजे तसं असेल तर ठीक आहे, पण त्या आभास बद्दल जर हिच्या डोक्यामध्ये काही भलतं सलतं भरवलंस ना, तर याद राख, तू आहे आणि मी आहे. तुमच्या गप्पांमध्ये त्याचं नाव सुद्धा येता कामा नये, कळलं? हो काकू. दे. थँक्यू. लाज वाटते का तुला? हसायला लाज वाटते का? कुठे यू टू लाफ ॲट मी? तुला माहितीये मी किती ओरडा खाल्लाय काकूंचा? यू शेमलेस क्रीचर. पल्लू, ओके, मी जगातली पहिली मुलगी असेल ना जिचं लग्न मोडल्यावर ती हसते. आणि मी तिच्या वैतागलेल्या आईचा ओरडा खाणारी गरीब बिचारी मैत्रीण. हॅलो. हॅलो नीतू, मी साईराज बोलतोय. साईराज बोल. नीतू, ऍक्च्युली मी तुझी माफी मागायला फोन केला होता. माझी माफी? कशाबद्दल? माझ्यामुळे तुझं आणि सुमेधचं लग्न मोडलं. मी गप्पांच्या ओघात त्याला आभासबद्दल सगळं काही बोलून बसलो आणि त्यानंतर एवढं सगळं घडलं. आय एम सॉरी नीतू. आय एम सॉरी इफ आय हर्ट यू. इट्स ओके. हे बघ, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ना, ते काही चांगल्या रिझननेच घडत असतं. आणि मे बी माझ्या आयुष्यात याच्यापेक्षा बेटर ऑप्शन असेल म्हणून हे सगळं झालं असेल. सो रिलॅक्स. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि
ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.